नमस्कार मंडळी. मस्त दिसतो ना हा ताज्या टवटवीत कच्च्या टोमॅटोचा घस. एरवी प्रश्न पडतो, काही खास गावरान पदार्थ परदेशात खायला मिळत असावेत का बरं? बऱ्याचदा पुण्यासारख्या शहरात देखील क्वचितच पाहायला मिळणारी कच्ची टोमॅटो आज मात्र मला इथं परदेशात अगदी सहज मिळाली होती. ती एका प्रेमळ मैत्रिणीच्या बागेतली होती. माझ्या लहानपणी जेव्हा आई जितक्या कौतुकानं सांगायची ना, अगं ही भाजी यांच्या त्यांच्या शेतातली आहे, त्यांनी आज आणून दिली होती बघ, तितक्याच निरसपणे मला नेहमी वाटायचं, त्यात काय, त्यांच्या शेतातलीच आहे ना, दिली असेल. आईला तेव्हा जितकं कौतुक वाटायचं तितकंच कौतुक आज मात्र मलाही वाटलं होतं या टोमॅटोचं. गेल्या 2 वर्षापासून टोमॅटोचा खरडा काही खाल्ला नव्हता. तसं तर आई पिकलेल्या लाल बुंद टोमॅटोचा खरडा बनवते. आज पण मला या कच्च्या टोमॅटोचा खरडा करावासा वाटला. साहित्य नेहमीच मिरचीच्या खरड्याचं. जास्तीचे जिन्नस फक्त अर्थातच टोमॅटो, पुदिना आणि कच्चे टोमॅटो, लाल टोमॅटो इतके आंबट नसतात म्हणून चवीनुसार लिंबाचा रस. झालं. आज लोखंडाचा तवा किंवा कढई नव्हती तेव्हा स्टीलच्या कढईवरच चालवून घेतलं. हे जिन्नस थोडेसे वाफवून मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतले की झाली पातळ चटणी, जशी डोश्यासोबत पुदिन्याची चटणी. आणि हे जिन्नस 2 मिनिटं वाफवून खरपूस भाजून आणि मस्त ठेचून घेतले की झालं ठेचा. हेच खरपूस भाजून घेतलेले जिन्नस पसरट बुडाच्या भांड्याने गरगर फिरवत खरडून घेतले की झाला खरडा. गंमत आहे ना? मग भारीच आहे आपली मराठी. असो, आता खरड्याचा सुवास आणि सोबत मिरचीचा खाट घरभर पसरला होता. आगीचा गजर, अहो म्हणजे फायर अलार्म वाजण्याची भीती तर वाटत होती, पण बाहेरचा सुसाट वाहणारा वारा दरवाजातून येऊन सोबत हा धूर, खाट आणि सुवासही अगदी वेगाने खिडकीतून घेऊन गेला. जिन्नस भाजून झाल्यावर कढई थंड होण्यासाठी बाजूला ठेवली. दिसायला कळना कोंडा वाटावा असं दळलेलं तयार पीठ, अर्थातच आटा, चपातीसाठी मळून घेतला आणि थोडा वेळ भिजायला ठेवून दिला. खरडा म्हणा, ठेचा म्हणा, बनवून वाटीत भरून ठेवला. जाडसर पिठाची भाकरी वजा चपाती बनवली. ताट वाढून जेवायला घेतलं. आणि अगदी तोपर्यंत बिलकुल भूक नसणाऱ्या चिम्याला आता मात्र टोमॅटो खरडा फ्लेवरचं योगर्ट पाहून तोंडाला पाणी सुटायला लागलेलं. तेव्हा न राहून आधी नको म्हटलेलं ताट चिम्यानं हळूच स्वतःकडे ओढून घेतलं आणि पहिल्याच घासाला त्या सॅम दादाची नक्कल करत म्हणे, अगं आई, याची चव आहे. अरे नाना, खतरनाक. आता वेगळं सांगायलाच नको. खरडा किंचितच झणझणीत, थोडासा चमचमीत आणि एकदम चटपटीत झाला होता. मिटक्या मारत चिमाने स्वतःचं ताट स्वच्छ होईपर्यंत संपवलं होतं. प्रिय जो, मी मात्र तुझी आठवण काढतच दुपारचं जेवण एन्जॉय केलं होतं. तू केलेलं सहज शेअरिंग पण माझ्यासाठी अमूल्य तृप्ती देणारं बनलं होतं. तुला खूप खूप धन्यवाद प्रिये.